माध्यमातून केलं जातंय आणि हा चेंडू जास्त शॉर्ट पिच अकू टप्प्याचा होता. चेंडूला पूल केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सोहेल यांच्या बॅटमधून आलेला सोहेल आणि इथे मात्र चांगला फटका. सलामी देत आहेत समालोचन कक्षाला. अत्यंत देखणा फटका 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या उंच उडी मारते, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. बिनबाद 14 अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. अद्याप 2 षटकार आपण पाहिलेत आणि आता मात्र खोलवर टप्प्याचे चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू जातोय एक बाउन्स, एक टप्पा पडल्यानंतर चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. बिनबाद 18. विनंती करतो जरा आपण बाजूला यायचं आहे. एक्सक्यूज मी. आणि हा धीम्या गतीचा चेंडू आणि तितकाच चांगला फटका पाहायला मिळतो सोहेल यांच्या माध्यमातून. येतोय हा गगनचुंबी षटकार. 6 धावांनी धावसंख्या उंच उडी मारते, जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. आणि आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. आणि इथे ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू येतोय. गचाल क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. सामना बरोबर. बॉलर्स नेम शर्मा. पहिल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या 1 धावेने वैयक्तिक धावांचं खातं. वळूया सामन्याकडे. रत्नेश यांचा पहिला चेंडू आणि काय फटका सजवला. अकू टप्प्याचा चेंडू होता. कर्णधार सोहेल यांच्या बॅटमधून आलेला हा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग असा षटकार. मोठी जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल सोहेल यांना, कारण स्वतः कर्णधार. हा चांगला चेंडू होता परंतु त्याला दिशा दिले. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी. सोहेल मात्र आपली जबाबदारी इथे पार पाडतायत, जबाबदारीने खेळ करतायत. सलामीला आलेले फलंदाज स्वतः कर्णधार आहेत. धावफलकावर धावा लागले जात आहेत ते 31. पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट मारा. इथे अकू टप्प्याचा चेंडू फिरकावून दिलंय 6 धावांसाठी. पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत. या 6 धावांमुळे धावफलक हलतंय, धावफलक पुढे जातोय 37 या धावसंख्येवर. लिखित यांच्या गोलंदाजीवर